विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपलं जे 5वं प्रकरण आहे त्याच्यामधला सगळ्यात शेवटचा टॉपिक जो आहे सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी हा आपण पाहणार आहोत. बघा, आपल्याला माहिती आहे की सहकारी संस्था आपण स्थापन कशी करतो. त्याच्यानंतर तिच्यामध्ये 2 अवस्था आहेत स्थापन करताना. पहिली जी अवस्था आहे ती आहे प्रवर्तन अवस्था आणि दुसरी जी अवस्था आहे ती आहे नोंदणी अवस्था. अशा 2 अवस्था आहेत. म्हणजे स्थापन कशी करतो, त्याच्यानंतर आपल्याला कोणकोणती कागदपत्र लागतात, या सगळ्याची तुम्हाला आता चांगल्या प्रकारे माहिती आहे. तर आता आपल्याला ज्यावेळेस सहकारी संस्था आपली व्यवस्थित काम करते, संस्थेला 4-5 वर्ष झालेली आहेत आणि आपण त्याची हिशेब तपासणी करतोय. हिशेब तपासणीमध्ये पण तुम्ही बघितलं की किती प्रकारचे हिशेब तपासणी आहे, अंकेक्षणाचे प्रकार कुठले, अंकेक्षणाचं वर्गीकरण म्हणजे तुमच्या संस्थेला दर्जा कसा दिला जातो, आपण हे सगळं पाहिलं. आता आपल्याला सहकारी संस्थेच्या हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदींबद्दल चर्चा करायची आहे. तर सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 मधील सहकारी संस्थांच्या हिशेब तपासणीबाबतच्या कायदेशीर तरतुदी आपण आता पुढील प्रमाणे बघणार आहोत. पहिलं आहे सहकार वर्ष. सहकारी संस्था कायद्याच्या नियमावलीमध्ये राज्यातील सर्व सहकारी संस्थांचे आर्थिक वर्ष एक समान असते असे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार संस्थांचे आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च असे असते. म्हणजे आता प्रत्येक सहकारी संस्था त्यांचं 1 एप्रिलपासून ते अकाउंट लिहायला सुरुवात करतात, ते 31 मार्चपर्यंत त्यांचं अकाउंट लिहून येतं. त्या आर्थिक वर्षाला सहकार वर्ष असं संबोधले जाते. आता 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत तुमचं एक आर्थिक वर्ष असतं, फायनान्शियल इयर असतं सहकारी संस्थेचं. आणि मग परत 31 मार्च नंतर पुन्हा पुढचं 1 एप्रिल ते 31 मार्चपर्यंत तुमचं दुसरं असतं आर्थिक वर्ष. म्हणजे बघा, परीक्षेला तुम्हाला याच्यावरती गाळलेल्या जागा विचारू शकतात की सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष कधी सुरू होतं आणि कधी संपतं. मग सहकारी संस्थेचं आर्थिक वर्ष सुरू कधी होतं? 1 एप्रिलला. संपतं कधी? 31 मार्चला. हे आहे सहकार वर्ष. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे तो आहे निबंधकामार्फत हिशेब तपासणी. सहकारी संस्थेला अत्यंत महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस सहकारी संस्थेला आपल्याला हिशोब ठेवायचे आहेत त्यावेळेस त्यांना हिशेब तपासणी करावी लागते आणि तीच हिशेब तपासणी त्यांना निबंधकाकडून पण करून घ्यावी लागते. अंतर्गत हिशेब तपासणी तुम्ही करताच, पण त्याचबरोबर तुम्हाला निबंधकाकडून पण हिशेब तपासणी करून घ्यावी लागते. संस्थेच्या लेखापुस्तकांची हिशेब तपासणी दरवर्षी झालीच पाहिजे आणि कायद्यात असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत हिशेब तपासणी झाली पाहिजे. समजा आपलं 1 एप्रिलला आर्थिक वर्ष सुरू झालं, 31 मार्चला आपलं आर्थिक वर्ष संपलं, तर त्याच्यानंतर 4 महिन्याच्या अजून आपल्याला 4 महिने त्यांनी अवधी दिलेला आहे. म्हणजे 31 मार्च नंतर पण तुम्ही संपल्यानंतर 4 महिन्याच्या आत म्हणजे मार्च नंतर एप्रिल, मे, जून, जुलै इथपर्यंत तरी समजा तुम्हाला त्या 1 वर्षाच्या आत हिशेब तपासणी नाही जमली तर तुम्ही पुढच्या 4 महिन्यापर्यंत तरी तुमची हिशेब तपासणी करून घ्या, हे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हिशेब पुस्तपालन व हिशेब लेखन. सहकारी संस्था कायद्यातील तरतुदीनुसार नियमानुसार सहकारी संस्थांनी पुढील हिशेब पुस्तके ठेवली पाहिजेत. त्याच्यामध्ये सभासद नोंदणी पुस्तक, नमुना आय, आपल्या सर्व सभासदांची नावे, त्यांचे पत्ते, त्यांनी किती भाग खरेदी केलेले आहेत, त्यांचा लाभांश आपण त्यांना कधी दिला, काय दिला आहे, हे सगळं आपण सभासद नोंदवहीमध्ये नोंद करणार आहोत. तर तीच सभासद नोंदणी पुस्तक हे सुद्धा आपल्याला तयार ठेवायचं आहे. कर्ज रोखे नोंदणी पुस्तक, जे आपल्याला कर्ज रोखे आपल्याला जे कर्जाने पैसे देतात लोक, कर्जाऊ भांडवल आपण जे घेतो ते कर्ज रोखे नोंदणी पुस्तकामध्ये आपण नोंद करणार आहोत. रोकड वही, जो तुमचा रोख व्यवहार आहे त्यासाठी तुम्हाला रोकड वही पण तयार करावी लागेल. त्याच्यानंतर मालसाठा नोंदणी पुस्तक, संस्थेमध्ये किती माल आला, किती माल तुमच्याकडे आहे याचं सुद्धा पुस्तक आपल्याला तयार ठेवायचं आहे. नंतर हिशेब तपासणीच्या हरकती व त्या सुधारण्याबाबतचे पुस्तक. ज्यावेळेस आपण हिशेब तपासणी केली आणि लेखापरीक्षकाने आपल्याला ज्या ज्या त्रुटी दाखवल्या
त्या त्रुटींचं पुस्तक आणि त्या त्रुटी दुरुस्त केल्यानंतरचं पुस्तक, अशी पुस्तकं आपल्याला जपून ठेवायची आहेत. नंतर भाग नोंदणी पुस्तक, इतिवृत्त पुस्तक, सामान्य खातेवही व वैयक्तिक खातेवही, मालमत्ता नोंदणी पुस्तक, राज्य शासनाच्या आदेशानुसार इतर पुस्तके. ही अशी वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके आपल्याला काय करायची आहेत, लिहून ठेवायची आहेत, तयार करायची आहेत. त्याच्यानंतर कायदेशीर तरतुदी बघतोय आपण हिशेब तपासणीच्या. त्यातली पुढची जी कायदेशीर तरतूद आहे ती आहे वार्षिक हिशेबपत्रके. वार्षिक हिशेबपत्रके म्हणजे आपलं सहकार वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च संपल्यानंतर 45 दिवसांच्या आत किंवा निबंधकाने तुम्हाला जी वाढून दिलेली मुदत आहे त्याच्या आत तुम्हाला वार्षिक हिशेबपत्रके तयार करावी लागतात. यात प्रामुख्याने तेरीज पत्रक, नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक यांचा समावेश होतो. नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रकासाठी सहकारी कायद्यामध्ये नमुना न दिलेला असतो आणि त्याप्रकारे आपल्याला ही सगळी पुस्तकं तयार करावी लागतात, वार्षिक हिशेब पुस्तके. नंतर हिशेब तपासणीच्या बाबी. आता हिशेब तपासणीच्या बाबीमध्ये थकीत कर्जाच्या रकमा आणि संस्थेने दिलेली कर्जे व आगाऊ रकमा. थकीत कर्जाच्या रकमा, तुमचे जर काही कर्ज बाकी असेल तर ते, त्याच्यानंतर संस्थेने दिलेली कर्जे आणि आगाऊ रक्कम याची सुद्धा आपल्याला नोंद ठेवायची हिशोब पुस्तकात. नंतर रोख शिल्लक, कर्ज रोखे, जिंदगी व जबाबदाऱ्या हे सुद्धा आपल्याला लिहून ठेवायच्यात. नंतर आपली उद्दिष्टे साध्य करताना संस्थेने कोणता कोणता खर्च केला हे सुद्धा आपल्या हिशोब तपासणीच्या बाबतीत आपल्याला लिहून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपला जो पुढचा पॉईंट आहे तो आहे हिशेब पुस्तकांची उपलब्धता. संस्थेची सर्व हिशेब पुस्तके, पत्रे, मालमत्ता व रोख शिल्लक तपासण्यासाठी सदैव उपलब्ध असली पाहिजेत. अशी पुस्तके अगर मालमत्ता ज्याच्या ताब्यात असतील त्यांनी हिशेब तपासणीच्या कामासाठी ती पुस्तके संस्थेच्या मुख्य कार्यालयात किंवा संस्थेच्या शाखेत हिशेब तपासणीस उपलब्ध करून दिली पाहिजेत. हिशेब पुस्तकं जेव्हा जेव्हा मागितली जातील आपल्याकडनं तेव्हा आपल्याला ती वेळेवर पुरवता आली पाहिजेत, म्हणजे ती पूर्ण लिहिलेली पाहिजेत, मेंटेन पाहिजेत. नंतर माहिती पुरवण्याची जबाबदारी. हिशेब तपासण्यासाठी आवश्यक असणारी माहिती पुरवण्याची जबाबदारी संस्थेचे माजी व आजी पदाधिकारी, सेवक व सभासद यांच्यावर असते. संस्थेचा व्यवहार व कामकाजासंबंधी निबंधक किंवा त्याने नियुक्त केलेल्या व्यक्तीच्या आदेशानुसार आवश्यक असणारी माहिती त्या पदाधिकाऱ्यांना पुरवावी लागते, त्यांना रिफ्यूज करता येत नाही. जर काही त्यांनी सांगितलं तुमचं कॅशबुक दाखवा, पासबुक दाखवा, तुमचं सभासद नोंदणी पुस्तक, भागधारक पुस्तक दाखवा, तर ही पुस्तकं जर तुम्ही मेंटेन केली असतील तर तुम्हाला दाखवताना कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. म्हणून माहिती पुरवण्याची जबाबदारी ही कोणाची आहे? पदाधिकाऱ्यांची आहे, सेवक वर्गाची आहे, सभासदांची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे, सभासदांना अवलोकनासाठी हिशोब पुस्तके खुली ठेवणे. बघा, आपण याच्या आधी पण बघितलेलं की मिनट्स बुक जे होतं आपलं इतिवृत्त पुस्तक, ते जे गैरहजर सभासद असतील त्यांनी जर मागितलं तर ते सेक्रेटरीला द्यावं लागतं, सचिवाला द्यावं लागतं. मग ते वाचून ठरवतात की आपल्या मागच्या मीटिंगमध्ये काय काय झालं. जसं मिनिट्स बुक महत्त्वाचं आहे तसेच आपली ही सर्व हिशेब पुस्तकेसुद्धा महत्त्वाची आहेत. मग या हिशेब पुस्तकांमध्ये जर आपल्या सभासदांनी कधी हिशेब पुस्तकं मागितली, हिशेब पत्रके मागितली तर आपल्याला ती द्यावी लागतात. वार्षिक हिशेब पत्रकाची एक प्रत तयार केल्यापासून 15 दिवसांच्या आत निबंधकाने नियुक्त केलेल्या मान्यताप्राप्त लेखापरीक्षकास आपल्याला पाठवावी लागतात. आणि हिशेब किंवा कागदपत्र अवलोकन करण्यासाठी संस्थेने सभासदांकडून कोणतेही शुल्क आकारू नये. ज्यावेळेस तुम्ही हिशेब पुस्तकं तयार करता आणि तुम्हाला ती लेखापरीक्षकाकडे पाठवावी लागतात, सभासदांना म्हणजे कळणार की आपल्या सहकारी संस्थेचं कामकाज सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि हिशेब पत्रकाची प्रत सभासदास हवी असेल तर योग्य शुल्क आकारून तशी सभासदात देता येते. अशी प्रत त्यासंबंधीचा अर्ज व शुल्क जमा झाल्याच्या तारखेपासून 1 महिन्याच्या आत आपल्याला पुरवलं पाहिजे. म्हणजे कोणाला? सेवक वर्गाला, जे काम करतात कर्मचारी, त्यांनी जर सभासदांनी असं पुस्तक, हिशेब पुस्तक आपल्याकडे मागितलं बघायला, तर आपण त्यांना ते मागायच्या आधी त्यांना अर्ज द्यावा लागेल, त्यांना त्याची फी भरावी लागेल आणि नंतरच त्यांना ते हिशेब पुस्तकं आपण देऊ. आणि 1 महिन्याच्या आत आपण त्यांना ती हिशेब पुस्तकं द्यायची आहेत. त्याच्यानंतर कायदेशीर तरतुदीमध्ये पुढचा जो पॉईंट आहे, हिशोबातील दोष व दुरुस्ती. ज्यावेळेस आपण सहकारी संस्थेचा हिशोब
लेखापरीक्षकाकडे तपासायला देतो त्यावेळेस ज्यावेळेस लेखापरीक्षक तुमच्या त्रुटी तुम्हाला दाखवणार, दोष दाखवणार, त्यावेळेस तुम्ही ते दोष त्या वेळेस तुम्ही दुरुस्त केले पाहिजे, तसेच ठेवता कामा नये. ते दोष तुम्ही दुरुस्त करा आणि दोषांबाबतचे स्पष्टीकरण व ते दोष दुरुस्त केल्याबद्दलचा अहवाल संस्थेने निबंधकाकडे पाठविला पाहिजे. संस्थेने दोष दुरुस्ती अहवाल हा नमुना ओ मध्ये पाठविला पाहिजे. तुम्हाला जे काही दोष दाखवले असतील ते जर तुम्हाला दोष दुरुस्त करायचे असतील तर तुम्ही ते दोष दुरुस्त करा आणि नमुना ओ म्हणून जो आहे आपला फॉर्म त्याच्यामध्ये हे सगळे दोष तुम्ही सगळं फॉर्म भरा, तो नमुना ओ, आणि तो निबंधकाकडे पाठवा. हिशेब पुस्तकातील दोषांबाबत निबंधक उपाययोजना सुचवून ती उपाययोजना विशिष्ट मुदतीत करण्याबाबतचा आदेश संबंधित संस्थेत देऊ शकतो. मग तो निबंधक बघेल, तो सांगेल तुम्ही तुमच्या ह्या त्रुटी इतक्या इतक्या दिवसात पूर्ण करा आणि त्या दिवसांच्या आत आपण आपल्या त्रुटी काय करायच्या आहेत, पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेस हिशेब तपासणीसाठी उपस्थिती. ज्यावेळेस आपल्या संस्थेच्या अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस व संबंधित पत्रव्यवहाराची माहिती मिळण्याचा अधिकार सर्व हिशेब तपासणीला आहे आणि त्या मीटिंगला अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभेला हिशोब तपासणीस हा अगदी महत्त्वाचं आहे. त्यांनी त्या मीटिंगला हजर राहणं आणि त्या संबंधात असलेल्या कोणत्याही विषयासंबंधात आपली बाजू हिशेब तपासणीच्या सभेत मांडू शकतो. समजा हिशेब तपासणीचा हिशेब लिहिलेले आहेत आणि जेव्हा तुम्ही अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवता तर हा हिशोब तपासणी जर तिथे असेल, सभासदांनी जर काही प्रश्न विचारले, काही क्वेरी केल्या, तर त्याला तो व्यवस्थित त्याचं उत्तर देऊ शकतो आणि आपली बाजू तो मांडू शकतो. हे इतकं महत्त्वाचं आहे कायदेशीर बाबींमध्ये. आणि शेवटचा जो पॉईंट आहे आपला कायदेशीर बाबींमधला तो आहे हिशेब पुस्तकांची फेर तपासणी. तर हिशेब पुस्तकांची फेर तपासणी कशी होते बघा. कोणत्याही हिशेब पुस्तकांची पुन्हा तपासणी करणे आवश्यक आहे असे जर निबंधकाला आढळून आले तर स्वतः संस्थेच्या हिशेबांची फेर तपासणी निबंधक करू शकतात आणि हिशेब तपासणीच्या तरतुदी फेर तपासणीसाठी लागू राहतात. आणि जेव्हा तुम्ही पुन्हा तुम्हाला वाटतं की नाही काहीतरी त्रुटी आहेत आपल्या, तर निबंधकसुद्धा त्यांना जर तसं वाटलं, डाऊट आला, तर ते सगळे हिशोब तुमचे तपासतात आणि ज्या तरतुदी फेर तपासणीमध्ये लागू राहतील त्या तुम्हाला कराव्या लागतात. हे आहे आपलं हिशेब तपासणी कायदेशीर तरतुदी. त्याच्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे हिशेब तपासणी किंवा अंकेक्षण अहवाल. बघा त्याला म्हणतात इंग्लिशमधून ऑडिट रिपोर्ट. आपल्या इथे आहे बघा दिलेले इथे ऑडिट रिपोर्ट म्हणून. तर हा जो ऑडिट रिपोर्ट आहे आपला सहकारी संस्थेचा, तर या ऑडिट रिपोर्टमध्ये एक मिनिट काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला आहे माझा. झालं. तर त्या ऑडिट रिपोर्टमध्ये हिशेब पुस्तकांची फेर तपासणीमध्ये आपण ती केलेली आहे. नाही, आपला पुढचा पॉईंट चालू आहे हिशेब तपासणी अंकेक्षण अहवाल. तर अंकेक्षण अहवाल म्हणजे ऑडिट रिपोर्ट आणि सहकारी संस्थेला अत्यंत महत्त्वाचं आहे की सहकारी संस्थेने हा संस्था ज्यावेळेस हिशेब तपासणी करते आणि हिशेब तपासणीसाने आपला अहवाल निबंधकाकडे सादर करायचा असतो आणि नंतर संस्थेची सर्व लेखापुस्तके योग्य ठेवली असून सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती सत्य व वास्तव चित्र स्पष्ट करणे नमूद करायचं असतं आणि नंतर निदर्शनास आलेले दोष किंवा अनियमितता याचा तपशील असतो. या अहवालालाच हिशेब तपासणीचा अहवाल म्हणजे ऑडिट रिपोर्ट असे म्हणतात. सहकारी संस्थेचे हिशेब पहिले तपासले जातात, नंतर त्याच्यातून दोष आणि त्रुटी काढल्या जातात, नंतर ते दोष आणि त्रुटी दुरुस्त केल्या जातात आणि त्याच्यानंतर हिशेब तपासणीस आपला अहवाल, आर्थिक अहवाल देतो. त्याला हिशेब तपासणीचा अहवाल किंवा ऑडिट रिपोर्ट असे म्हणतात आणि हा अहवाल विशिष्ट नमुन्यात करावा लागतो. या अहवालाचे 2 भाग पडतात. पहिला भाग कोणता पडतो? सर्वसाधारण अहवाल. आता सर्वसाधारण अहवालामध्ये बघा काय काय येतं. सहकारी संस्थेची सर्वसाधारण आर्थिक स्थितीचे वर्णन केलेले असतं त्याच्यामध्ये. या अहवालावरून संस्थेच्या सर्वसाधारण आर्थिक स्थितीची कल्पना येते. यामध्ये संस्थेचे भांडवल, ठेवी, राखीव निधी, सभासद संख्या, एकूण नफा तोटा आपल्याला किती झाला आहे तो, या सगळ्याची माहिती आपली ह्या सर्वसाधारण अहवालामध्ये असते. आणि दुसरा जो आहे तो आहे
दोष दुरुस्ती अहवाल. आता दोष दुरुस्ती अहवालामध्ये काय येणार आहे बघा. दोष दुरुस्ती अहवालामध्ये हिशेब तपासणी करताना आढळून आलेले दोष स्पष्ट केले जातात. ते दोष दूर करण्यासाठी योग्य उपाय सुचविले जातात आणि असा अहवाल अंकेक्षकाने निबंधकाकडे सादर करावयाचा असतो. आणि अहवाल सादर केल्यानंतर 3 महिन्याच्या आत संस्थेला दोष व नियमबाह्यता या बाबतच्या सुधारणा कराव्या लागतात आणि तो नमुना ओ मध्ये दोष दुरुस्तीबद्दलची माहिती निबंधकाकडे आपल्याला पाठवावी लागते. तो आहे दोष दुरुस्ती अहवाल. असे 2 प्रकारचे अहवाल आपल्याला आहेत. आणि आता ह्याचा पुढचा जो पॉईंट आहे तर इथे काय आहे की आपलं प्रकरण इथे संपलेलं आहे. म्हणजे बघा, आपण एक प्रकरण ठेवलेलं आहे पत्रव्यवहाराचं. ते जर आपण सोडलं तर आपले एकूण 4 प्रकरणं पूर्ण झालेली आहेत. आणि आता ह्याचं आज मी तुम्हाला जे शिकवलेलं आहे, सहकारी संस्थेचे हिशोब तपासण्याचे कायदेशीर तरतुदी कोणत्या, हे तुम्ही तुमच्या क्लासवर्कच्या वहीमध्ये लिहिणार आहात. आता बघा, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ओमिट केलेलं पोर्शन पाहिजे. पण कसं आहे माहिती आहे का, आम्हाला PDF आलेली आहे त्याची आणि त्याच्यामध्ये सगळ्या विषयांचं पोर्शन आलेलं आहे. आणि जर अशी PDF जर मी तुम्हाला पाठवली तर तुम्ही इतके सगळे गोंधळून जाल आणि तुम्ही सगळ्या विषयांचं आहे मग त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तिन्हीचं पोर्शन त्यांनी PDF फाईलमध्ये टाकून दिलेले आहे. म्हणजे आता तुम्हाला जर सहकार विषय बघायचा असेल तर कमीत कमी ते 300 ते 400 पेजेस तुम्हाला हँडल करावे लागतील. आणि मी काय केलेलं आहे ते तेवढंच फक्त माझ्याकडे काढून घेतले. मी त्याच्या प्रिंटआउट काढून घेतल्यात कॉम्प्युटरवरती आणि मी त्याप्रमाणे ते पोर्शन ओमिट करते. आता काही मुलांना वाटत असेल की मॅडम आम्हाला ओमिट केलेलं पोर्शन एकदाच का देत नाही आहेत. पण प्रॉब्लेम असा होतो आहे की मी सुद्धा त्या झेरॉक्सच करून घेतलेल्या आहेत आणि त्या जर मी तुम्हाला पाठवायचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित प्रिंटआउट ते आपल्याला व्यवस्थित दिसत नाही आहे. म्हणजे जर आता आपण प्रत्यक्षात भेटत असलो तर तुमचा हा प्रॉब्लेम अगदी इझिली सॉल्व्ह झाला असता. पण ह्याचा एक मोठा प्रॉब्लेम म्हणजे आपण एकमेकांना भेटत नाही आहे. म्हणून मी ते PDF जी फाईल आहे ती आपल्या ग्रुपवर टाकलेली नाही आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर. कारण ती फाईल ओपन केल्यानंतर तुम्हाला सहकारचं बघायला जवळजवळ 200 ते 250 पेजेस उलटावे लागतील. तेव्हा तुम्हाला सहकारचं ओमिट झालेलं पोर्शन दिसेल. पण तुम्ही एक लक्षात घ्या, तुम्ही त्या गडबडून जायची किंवा गोंधळात पडण्याची काहीही गरज नाही आहे. मी जेव्हा तुम्ही जर जे माझे व्हिडिओ रोज बघता ते नीट बघता ते त्यांना मी कुठलं ओमिट झालेलं आहे ते शिकवण्याच्या आधी मी सांगते. त्यासाठी एक काम तुम्हाला करायला लागेल, माझे व्हिडिओ व्यवस्थित पाहावे लागतील. व्हिडिओ लाईक करावा लागेल, चॅनल सबस्क्राईब करायला लागेल. तेव्हा तुम्हाला समजेल की आपल्याला कुठल्या चॅप्टरमधलं काय ओमिट झालेलं आहे. आणि हे बघा, बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघत नाही आहेत. तर आम्ही हा जो उपक्रम आहे हा तुमच्यासाठी सुरू केलेला आहे आणि तुमच्यासाठी म्हणजे तुम्हाला याची अत्यंत गरज आहे. विचार करा, आज 6 महिने झालेले आहेत. आपलं समजा तुम्ही आता मार्च एप्रिल नका धरू, तुम्ही 12वीला गेल्यानंतर जूनपासून जरी धरलं तरी आपले 3 महिने उलटून गेलेले आहेत. आणि 3 महिन्यात आपली एक युनिट टेस्ट झाली असती, युनिट टेस्टचा रिझल्ट लागला असता आणि आता ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आपली 6माही परीक्षा आली असती. म्हणजे तुम्ही हे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर तुम्ही कंटिन्युअसली व्यवस्थित, जी मुलं कंटिन्युअसली व्हिडिओ बघतात आहे ना त्यांना लगेच कळते की हां, हे पोर्शन ओमिट झालेलं आहे. आता ओमिट झालेलं आहे म्हणजे काय की तुम्हाला जर त्याचा स्वय अध्ययन करायचं असेल तर तुम्ही करू शकता, पण परीक्षेला त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार नाही. बघा, तर आपला हा जो 5वं प्रकरण आहे ते पण आपलं संपलेलं आहे. आता थोड्याच दिवसामध्ये मी तुम्हाला आधी सूचना देईलच. आपल्या 4थ्या प्रकरणाचे ऑब्जेक्टिव्ह अजून त्याची टेस्ट घ्यायची राहिली आहे. पण मला कसं होतं आहे की माझ्याकडे जो टाईपरायटर आहे तो इंग्लिश टाईपरायटर आहे, म्हणजे माझ्या मोबाईलमध्ये. तर मराठीसाठी मला दुसऱ्यांचा मोबाईल घेऊन ते मराठी सगळं टाईप करायला लागतं, म्हणून मला थोडा वेळ लागतो आहे. आणि समजा टेस्ट घेताना जर तुम्हाला काही टेक्निकल प्रॉब्लेम आला तर तुम्ही एकदम गडबडून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका. मी तुमच्यासाठीच सगळं करते आहे. त्यामुळे काही घाबरून जायची, गडबडून जायची गरज नाही आहे. जर तुम्हाला काही गोष्टी नाही जमल्या तर काळजी करू नका, घाबरू नका, मी आहे. आपण सगळ्यांनी प्रार्थना करूया एकत्र मिळून की हा कोरोना आता लवकर संपू दे. आणि जर सगळ्यांनी एकत्र प्रार्थना केली तर त्या प्रार्थनेमध्ये खूप ताकद असते. हा कोरोना लवकरात लवकर जाईल आणि आपण लवकरात लवकर आपल्या कॉलेजमध्ये
भेटू. कारण आता आम्हालासुद्धा हे असे एकटं एकटं घरात बसून लेक्चर घ्यायचं अतिशय बोरिंग होतं. कारण समोर जिवंत चेहरे 80 डोळे 160 डोळे 80 विद्यार्थ्यांचे आमच्याकडे बघत असतात. त्यावेळेस आम्हाला एक वेगळीच एनर्जी असते लेक्चर घेताना. म्हणून आपण प्रार्थना करू परमेश्वराकडे की हा कोरोना आता देवा संपव, ह्याला आता विलीन कर. सगळ्यांनी प्रार्थना करा ह्याच्यासाठी आणि आपलं कॉलेज लवकरात लवकर सुरू होऊ द्या. म्हणजे काय होईल, आपली भेट होईल, आपला अभ्यास चांगला होईल. तरीही आता काय आपला अभ्यास चांगला चालला नाही असं नाही आहे. ज्यांना अभ्यास करायचा आहे ते अभ्यास व्यवस्थित करतच आहेत. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा चांगला अभ्यास करा. आपलं प्रकरण 5वं संपलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बघा जे फरक स्पष्ट करा दिलेले आहेत, तर ते फरक स्पष्ट करण्यामध्ये पहिला जो फरक स्पष्ट करा आहे नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रक, हे आपल्याला परीक्षेला विचारणार नाही आहेत, हे ओमिट केलेले आहेत. आणि पुढचे जे 2 फरक आहेत ना, वैधानिक पुस्तके आणि अवैधानिक पुस्तके आणि वैधानिक हिशेब तपासणी अंतर्गत हिशेब तपासणी, हे तुम्हाला परीक्षेला आहे. म्हणजे तुम्ही काय करा, हे फरक स्पष्ट करा दोन्हीही तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहून टाका. पहिला लिहू नका, नफा तोटा खाते आणि ताळेबंद पत्रक तुम्हाला नाही आहे परीक्षेला, तो तुम्हाला फरक स्पष्ट करा, परीक्षेला विचारणार नाहीत. पुढचे जे 2 आहेत ते तुम्हाला परीक्षेला विचारतील. म्हणून आता तुम्ही तुमच्या पेन्सिल घ्या, तुमच्या पुस्तकामध्ये नफा तोटा खाते व ताळेबंद पत्रकावर असं करून टाका की परीक्षेला येणार, प्रश्न विचारण्यात येणार नाही. आणि पुढचे 2 फरक स्पष्ट करा, तुमच्या गृहपाठाच्या वहीमध्ये लिहा. आणि सगळ्यांनी आपली काळजी घ्या, बाहेर फिरू नका, भरपूर अभ्यास करा आणि मस्तपैकी मजेत राहा. चला, बाय.